हॅलो एव्हरीवन. विद्यार्थ्यांनो, लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण AC व्होल्टेज मेजरमेंट यूजिंग CRO हे पाहिलेलं आहे आणि त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण DC व्होल्टेज मेजरमेंट यूजिंग CRO पाहिलेलं आहे. आता व्होल्टेज म्हणजे ॲम्प्लिट्यूड आपण मेजर केलेलं झालं आहे. आपल्याला फ्रिक्वेन्सी आणि फेज मेजरमेंट हे महत्त्वाचे क्वांटिटीचं मेजरमेंट आपल्याला करायचं आहे. जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी मेजर करायची असेल बाय यूजिंग एनी अदर इक्विपमेंट, म्हणजे जो काही इन्स्ट्रुमेंट असेल त्याला आपण फ्रिक्वेन्सी काउंटर असं सुद्धा म्हणतो. आणि फ्रिक्वेन्सी काउंटर यूज करून जर आपल्याला मेजर करायचं असेल तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला मेजर करता येईल. पण इथे आपल्याला बघायचं आहे हाऊ वी यूज दिस CRO फॉर द मेजरमेंट ऑफ अ फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सी जर मेजर करायची असेल तर दोन मेथडने मेजर करता येते. आता कुठल्या दोन मेथड्स आहेत तर त्यामध्ये फर्स्ट मेथड जी आहे आपण त्याला म्हणतो यूजिंग इंटरनल टाईम बेस. यूजिंग इंटरनल टाईम बेस म्हणजे त्याच्या आतमधला जो काही टाईम बेस जनरेटर आहे त्याला यूज करून आपण फ्रिक्वेन्सी मेजर करू शकतो. त्यानंतर दुसरं जे आहे, दुसरी मेथड जी आहे त्या मेथडला आपण म्हणतो लिझाजियस फिगर मेथड. एक फ्रिक्वेन्सी सिग्नल आपल्याकडे असेल त्याला म्हणतो आपण अननोन फ्रिक्वेन्सी सिग्नल. त्याला म्हणतो आपण अननोन फ्रिक्वेन्सी सिग्नल म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला माहिती नाही आहे. आता अननोन फ्रिक्वेन्सी सिग्नल आपल्याकडे अवेलेबल असेल त्याला आपल्याला स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी सिग्नलसोबत कंपेअर करून CROच्या डिस्प्लेवरती एक वेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स तिथे जनरेट होतात आणि त्या पॅटर्न्सवरनं पॅटर्न काउंट करून एका फॉर्म्युलामध्ये अप्लाय करून मग आपल्याला इथे फ्रिक्वेन्सी मेजर करता येईल. ते आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पण सध्या तरी आपल्याला बघायचं आहे हाऊ वी कॅन मेजर द फ्रिक्वेन्सी बाय यूजिंग द इंटरनल टाईम बेस मेथड. या मेथडला आपण इंटरनल टाईम बेस म्हणतो. याचं कारण असं आहे की जो टाईम बेस सिग्नल आहे तो आपण इंटरनल टाईम बेस सिग्नल इथे यूज करतो आहे. या मेथडला आपण डायरेक्ट मेथड असं सुद्धा म्हणतो कारण की यामध्ये कुठल्याही प्रकारची काही विशेष प्रोसेस इन्व्हॉल्व नाही आहे म्हणून आपण या मेथडला डायरेक्ट मेथड असं सुद्धा म्हणतो. ओके, तर मग कसं मेजर करता येईल फ्रिक्वेन्सी त्यासाठी पुन्हा आपल्याला ॲम्प्लिट्यूड म्हणजेच व्होल्टेज मेजरमेंटकडे जायचं आहे. फॉर एन एक्झाम्पल आपण AC व्होल्टेज अप्लाय केलेला आहे या टाईपच्या वेवफॉर्मवरती. पहा, ही वेवफॉर्म डिस्प्लेवरती जनरेट होत आहे आणि या वेवफॉर्मचा आपल्याला ॲम्प्लिट्यूड मेजर करायचं आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्याला ज्या व्हर्टिकल नंबर ऑफ डिव्हिजन्स आहेत ऑक्युपाइड दॅट पर्टिक्युलर सिग्नल म्हणजे त्या सिग्नल वेवफॉर्मनी जेवढ्या व्हर्टिकल डिव्हिजन्स ऑक्युपाय केलेल्या आहेत तेवढ्या व्हर्टिकल डिव्हिजन्स आपल्याला मेजर करायचे आहेत टॉप टू बॉटमपर्यंत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑक्युपाय केलेल्या काउंट करायच्या आहेत. आणि नंबर ऑफ डिव्हिजन्स जर सपोज त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित ॲडजस्टेड नसतील, तुम्हाला मेजर करता येत नसतील, तर काउंट करता येत नसतील तर मग तुम्हाला एक तिथे सेटिंग करायची आहे. आणि कुठली सेटिंग असेल तर ती सेटिंग आहे होल्स पर डिव्हिजन नॉबची सेटिंग. होल्स पर डिव्हिजन नॉबनी तुम्ही त्याची हाईट ॲडजस्ट करू शकता जेणेकरून तुम्हाला नंबर ऑफ डिव्हिजन्स ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या काउंट करता येतील. ओके, मग सेम प्रोसेस आपल्याला इथे सुद्धा फॉलो करायची आहे. पण इथे आपल्याला होल्स पर डिव्हिजन नॉब न यूज करता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला टाईम पर डिव्हिजन नॉब ही आपल्याला यूज करायची आहे. कुठली नॉब असेल? टाईम पर डिव्हिजन नॉब ही एक महत्त्वाची कंट्रोल नॉब आहे. पहा, आपण होल्स पर डिव्हिजन नॉब पाहिले आहेत ते कशासाठी असेल तर ती हाईट ॲडजस्ट करण्यासाठी असेल आणि टाईम पर डिव्हिजन नॉब जी आहे ती त्याची विड्थ ॲडजस्ट करण्यासाठी असायला पाहिजे आहे. मग टाईम पर डिव्हिजन नॉब इंटरनली कुठे कनेक्टेड असेल? इंटरनली टाईम पर डिव्हिजन नॉब आपण ब्लॉक डायग्राम पाहिली आहे त्यावेळेस याचं आपण डिस्कस चांगल्या प्रकारे केलेलं आहे. पण मला पुन्हा एक वेळेस असं सांगावं वाटतं की टाईम पर डिव्हिजन नॉब कुठे कनेक्टेड असायला पाहिजे आणि का कनेक्टेड असायला पाहिजे आहे. जर तुम्हाला ब्लॉक डायग्राम आठवत असेल तर ब्लॉक डायग्राममध्ये जो हॉरिझॉन्टल सेक्शन आहे त्या हॉरिझॉन्टल सेक्शनमध्ये जो फर्स्ट ब्लॉक असेल तो असेल ट्रिगर
सर्किटचा. ट्रिगर सर्किट हे आपल्याला एक पल्स प्रोड्यूस करून देतं आणि ती पल्स आपण अप्लाय करतो. कुठे अप्लाय करतो? इंटरनल टाईम बेस जनरेटर किंवा त्याला आपण म्हणतो टाईम बेस जनरेटर. मग टाईम बेस जनरेटरचं आउटपुट जे असेल ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्याचं आउटपुट सॉटूथ सारखं असतं. म्हणजे त्याला जो काही ऑन टाईम असेल तो खूप जास्त असतो ॲज कम्पेअर टू दी ऑफ टाईम. मग आता याचा ऑन टाईम जो असेल त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो आपण स्वीप टाईम किंवा त्याला म्हणतो आपण ट्रेस टाईम. आणि जो ऑफ टाईम असेल, ऑफ टाईमचं ड्युरेशन जे आहे ते खूप शॉर्ट आहे, त्याला आपण फ्लायबॅक टाईमसुद्धा म्हणतो. तो स्लोली तिकडे जातो लेफ्ट हँड साईडपासनं तर राईट हँड साईडकडे, किंवा आपण म्हणू शकतो तो इन्क्रीज होतो मिनिमम मीन्स 0पासनं तर मॅक्झिमम व्हॅल्यूकडे, आणि तो डिक्रीज होतो विदिन अ व्हेरी शॉर्ट टाईम. म्हणून आपण त्याला म्हणायचं आहे फ्लाय बॅक टाईम. तो जो काही सिग्नल असेल अकॉर्डिंग टू दॅट सिग्नल जर आपण CROच्या स्क्रीनवरती जर पाहिलं तर CROच्या स्क्रीनवरती एक पुन्हा लाईन प्रोड्यूस होते, त्याला म्हणतो आपण रिट्रेस लाईन. त्यामुळे या फ्लायबॅक टाईमला, या ऑफ टाईमला आपण रिट्रेस टाईम असं सुद्धा म्हणतो. आणि टाईम बेस जनरेटर जे आहे ते आपल्याला या प्रकारचं वेवफॉर्म प्रोड्यूस करून देतं. त्यामध्ये सॉटूथ टाईपचं वेवफॉर्म असायला पाहिजे आहे. ओके. मग आपल्याला याचं आणि फ्रिक्वेन्सी मेजरमेंटचं काय रिलेशन आहे आणि ते जे काही नॉब आपण म्हणतो आहे टाईम पर डिव्हिजन नॉब, त्याचं काय रिलेशन आहे ते आपल्याला एका वेवफॉर्ममध्ये बघायचं आहे. इथे ही जी वेवफॉर्म आहे ही आपण लास्ट टाईमसुद्धा पाहिलेली आहे ज्यावेळेस आपण ब्लॉक डायग्राम ऑफ CRO पाहिलं होतं. आता जर सपोज इथे टाईम पिरियड जो आहे हा टोटल टाईम पिरियड आपण कन्सिडर करतो आहे. हा टाईम पिरियड जो आहे तो असेल सपोज 1 सेकंद, आणि या 1 सेकंदला वेवफॉर्म CROच्या डिस्प्लेवरती जर सपोज इथे एक सायकल प्रोड्यूस होत असेल, एक सायकल ओन्ली वन सायकल जर इथे प्रोड्यूस होत असेल, तर जर सपोज आपण याचा टाईम पिरियड जो आहे तो इन्क्रीज केला, म्हणजे सपोज इथे 1 सेकंदपासनं आपण जर सपोज 1.5 सेकंद जर केलं, इथे असेल सपोज 1.5 सेकंड्स. जर टाईम पिरियड इन्क्रीज केला आहे म्हणजेच काय व्हायला पाहिजे आहे, तिथे जी वेवफॉर्म आहे त्या वेवफॉर्म म्हणजे ज्या डिस्प्लेवरती जी वेवफॉर्म मिळते आहे ती वेवफॉर्म शॉर्ट व्हायला पाहिजे आहे. म्हणजे नंबर ऑफ सायकल्स त्यामध्ये इन्क्रीज व्हायला पाहिजे आहे. आपण टाईम पिरियड जो आहे तो इन्क्रीज करतो आहे म्हणजेच फ्रिक्वेन्सी काय व्हायला पाहिजे आहे, फ्रिक्वेन्सी डिक्रीज व्हायला पाहिजे आहे. ओके. तर या वेवफॉर्मला आपण म्हणतो सॉटूथ वेवफॉर्म किंवा या वेवफॉर्मला आपण टाईम बेस वेवफॉर्म असं सुद्धा म्हणतो. आपल्याला रिलेशन बघायचं आहे की जर आपण नंबर ऑफ हॉरिझॉन्टल डिव्हिजन्स ऑक्युपाईड बाय 1 सायकल त्या चेंज करायच्या असतील तर कुठलं नॉब आपल्याला यूज करावं लागेल, तर आपल्याला जे नॉब यूज करावं लागेल ते नॉब आहे टाईम पर डिव्हिजन नॉब. कुठलं असेल? टाईम पर डिव्हिजन नॉब. आता जर सपोज टाईम पर डिव्हिजन नॉब आपण चेंज केलं म्हणजेच त्या आपण जर सपोज विथ जर इन्क्रीज जर करायची आहे म्हणजेच आपल्याला टाईम पर डिव्हिजन नॉब जी असेल ती आपल्याला चेंज करावं लागेल. मग आता जर सपोज मी टाईम इन्क्रीज केलं म्हणजेच काय व्हायला पाहिजे, साईन वेव्ह. सपोज आता आपण पुन्हा एक वेगळी डायग्राम ड्रॉ करून पाहूया, त्यावरती तुम्हाला व्यवस्थित कळेल. आता मी इथे 2 डायग्राम्स ड्रॉ करतो आहे. एका डायग्रामवरती मी एक सायकल दाखवेल, म्हणजे इथे पहा ही एक सायकल आहे, एकच साईन वेव्हची सायकल आपण इथे दाखवतो आहे. ही सुद्धा आता कन्सिडर करू शकतो आपण CRTची स्क्रीन आहे. त्यानंतर मी इथे पुन्हा या सेम टाईममध्ये 2 वेवफॉर्म्स दाखवतो आहे. ह्या अशा पहा काय झालं आहे, इथे एक सायकल असेल इथपर्यंत आणि इथे दुसरी सायकल असायला पाहिजे इथपर्यंत, आणि इथे वरच्या वेवफॉर्ममध्ये इथून इथपर्यंत एक सायकल असायला पाहिजे आहे. म्हणजे आपण काय केलं आहे, इथे टाईम पिरियड जो आहे तो इन्क्रीज केलेला आहे आणि इथे टाईम पिरियड जो आहे तो डिक्रीज केलेला आहे. मग आता कशाने डिक्रीज आणि इन्क्रीज करायचा आहे टाईम,
तर त्यासाठी नॉब जी अवेलेबल आहे त्या नॉबला म्हणतो आपण टाईम पर डिव्हिजन नॉब. काय म्हणायचं आहे त्या नॉबला? टाईम पर डिव्हिजन नॉब. आणि टाईम पर डिव्हिजन नॉब यूज करून आपल्याला काय करता येतं, तर आपल्याला त्या सिग्नल जी काही वेवफॉर्म आपल्याला डिस्प्लेवरती दिसते आहे, CRTच्या स्क्रीनवरती दिसते आहे, त्या वेवफॉर्मला आपल्याला ॲडजस्ट करता येतं. म्हणजेच पुन्हा इथे आपल्याला काय करायचं आहे, तर इथे आपल्याला नंबर ऑफ हॉरिझॉन्टल डिव्हिजन्स, नंबर ऑफ द डिव्हिजन्स ऑक्युपाइड बाय द सिग्नल ह्या आपल्याला काउंट करायच्या आहेत. मग कशा काउंट करता येतील आणि काय टाईपचे वेवफॉर्म असेल ते आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये पाहूयात. तर इथे माझ्याकडे 2 वेवफॉर्म्स आहेत, 2 डिस्प्ले आहेत. पहा आता इथे जर सपोज मी टाईम पर डिव्हिजन नॉब 1 सेकंदला सेट केली असेल, टाईम पर डिव्हिजन नॉब 1 सेकंदला सेट केली असेल आणि इथे मी जर खूप डिक्रीज केली असेल तर पहा नंबर ऑफ सायकल्स किती झाल्यात, वाढलेल्या आहेत. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे की ह्या ज्या डिव्हिजन्स आहेत, सपोज आपला सिग्नल इथे आहे आणि इथे जेवढ्या कुठल्या नंबर ऑफ डिव्हिजन्स असतील ऑक्युपाइड बाय द सायकल, 1 सायकल, म्हणजे जिथनं ती साईन वेव्ह स्टार्ट होते आहे आणि जिथे संपते आहे किंवा एका लूपमधल्या पर्टिक्युलर तुम्ही इथपासून स्टार्ट करू शकता. म्हणजे पॉझिटिव्ह पीक किंवा या पॉझिटिव्ह ऑफ सायकलच्या पॉझिटिव्ह पीकला आणि इथनं तुम्ही स्टार्ट करू शकता तर नेक्स्ट पॉझिटिव्ह पीकपर्यंत, किंवा तुम्ही 0पासनं जनरली 0 व्होल्ट्सपासनं स्टार्ट करता येईल आणि नेक्स्ट 0 व्होल्टपर्यंत, नेक्स्ट पॉझिटिव्ह 0 व्होल्टपर्यंत, तर त्याला म्हणायचं आहे 1 सायकल. पण आपण डायरेक्टली फ्रिक्वेन्सी मेजर करतोय का? नाही, आपल्याला इथे मेजर करायचं आहे टाईम पिरियड. काय मेजर करायचं आहे? टाईम पिरियड. तर मग टाईम पिरियड मेजर करायचं आहे आणि जर सपोज इथे आपल्याला टाईम पिरियड मेजर करायचं आहे तर मग काय स्टेप्स फॉलो करायचे आहेत? सर्वात अगोदर जो कुठला अननोन फ्रिक्वेन्सी सिग्नल असेल तो व्हर्टिकल इनपुटला आपल्याला अप्लाय करायचा आहे. CROच्या व्हर्टिकल इनपुटला अप्लाय करायचा आहे. कुठलाही सिग्नल जो आपल्याला मेजर करायचा असेल, सपोज ॲम्प्लिट्यूड मेजर करायचा आहे किंवा आपल्याला फ्रिक्वेन्सी मेजर करायची आहे, जो कुठला अननोन सिग्नल असेल तो अननोन सिग्नल आपल्याला कुठे कनेक्ट करायचा आहे, तर आपल्याला तो व्हर्टिकल इनपुटला कनेक्ट करायचा आहे. जनरली CROवरती Y असं मार्क केलं जातं, म्हणून आपण त्याला म्हणतो आपण Y इनपुट. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय करणार आपण? आपल्याला टाईम पर डिव्हिजन नॉब यूज करून त्याला सेट करायचं आहे, जेणेकरून आपल्या स्क्रीनवरती 1 किंवा 2 सायकल्स मिळतील. पहा, जर सपोज आपण याला हा सिग्नल स्क्रीनवरती ऑब्टेन झालेला आहे आणि या सिग्नलची आपल्याला फ्रिक्वेन्सी मेजर करायची आहे, तर फ्रिक्वेन्सी मेजर करायची असताना आपल्याला काय करायचं आहे? टाईम पर डिव्हिजन नॉब यूज करून आपल्याला फक्त 1 किंवा 2 सायकल्स तिथे दाखवायचे आहेत. 1 किंवा 2 सायकल्स का दाखवायचे आहेत? कारण की आपल्याला एका सायकलने नंबर ऑफ डिव्हिजन्स किती ऑक्युपाय केलेले आहेत ते काउंट करायचे आहेत. जर 10 सायकल्स तिथे दाखवल्या तर आपल्याला व्यवस्थित काउंट करता येईल का? नाही. त्यासाठी आपल्याला 1 किंवा 2 एवढ्या सायकल तिथे अवेलेबल असायला पाहिजे आहे. म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी मेजरमेंटची जी काही ॲक्युरसी असेल ती खूप खूप जास्त असेल. त्यासाठी आपण काय करणार? तर त्यासाठी आपण इथे 2 किंवा 1च सायकल दाखवणार. ओके, मग आता 1 सायकल जर आपण दाखवली असेल तर या टाईपमध्ये दिसेल आणि ती जर साईन वेव्ह असेल तर, म्हणजे इनपुट सिग्नल तुम्ही जर साईन वेव्ह अप्लाय केलेला असेल तर. ओके, तर इथे नंबर ऑफ डिव्हिजन्स ज्या आहेत त्या 8 नंबर ऑफ डिव्हिजन्स आहेत आणि फॉर एन एक्झाम्पल सपोज आपण टाईम पर डिव्हिजन जे आहे ते 10 मिलीसेकंदला ॲडजस्ट केलेलं आहे. आपण ॲडजस्ट काय केलं आहे? 10 मिलीसेकंड्स. टाईम पर डिव्हिजन नॉब जी आहे ती 10 मिलीसेकंदला ॲडजस्ट करून सेट करून आपण एक सायकल साईन वेव्हची डिस्प्लेवर ते प्रोड्यूस केलेली आहे. मग त्यानंतर काय करायचं आहे? तर त्यानंतर आपल्याला काउंट करायचं आहे. काय काउंट करणार आपण? आपल्याला नंबर ऑफ डिव्हिजन्स काउंट करायचे आहेत ऑक्युपाइड बाय
1 सायकल. मग इथे या वेव्हफॉर्ममध्ये 8 नंबर ऑफ डिव्हिजन्स आहेत सिग्नलनी ऑक्युपाय केलेल्या. 8 नंबर ऑफ डिव्हिजन्स. मग 8 नंबर ऑफ डिव्हिजन्स आणि मग फ्रिक्वेन्सी कशी कॅल्क्युलेट होणार, तर आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युला यूज करायचा आहे. तो फॉर्म्युला असेल टाईम पिरियडचा. मग अगोदर आपल्याला टाईम पिरियड रिक्वायर्ड आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, टाईम पिरियड इक्वल्स टू नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑक्युपाइड बाय 1 सायकल. नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑक्युपाइड बाय 1 सायकल मल्टीप्लाइड बाय टाइम पर डिव्हिजन स्केल. मल्टीप्लाइड बाय टाइम पर डिव्हिजन स्केल. एक्स ॲक्सिसवरती त्या वेव्हफॉर्मच्या एका सायकलनी किती नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑक्युपाय केलेला आहे त्याला म्हणणार आपण नंबर ऑफ डिव्हिजन्स मल्टीप्लाइड बाय जो काही टाईम नॉब तुम्ही सेट केलेला असेल. तुम्ही जर सपोज 1 मिलीसेकंदवरती सेट केला असेल किंवा तुम्ही जर सपोज 10 मिलीसेकंदवरती सेट केलेला असेल त्यानुसार. मग फॉर्म्युला काय असेल तर टाईम पिरियड इक्वल्स टू नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑक्युपाइड बाय द 1 सायकल ऑन एक्स ॲक्सिस मल्टीप्लाइड बाय टाईम पर डिव्हिजन स्केल. फॉर एन एक्झाम्पल, या पर्टिक्युलर डिस्प्लेवरती म्हणजे CRTचा जो डिस्प्ले आहे, CRTची जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनवरती आपण एक सायकल ॲडजस्ट केली आहे आणि जी एक सायकल ॲडजस्ट झाली आहे ती टाईम डिव्हिजन नॉबच्या सहाय्याने झालेली आहे. आणि टाईम डिव्हिजन नॉब आता या पोझिशनला आहे, 10 मिलीसेकंदच्या पोझिशनला आहे. मग 10 मिलीसेकंद जे आहे ते काय असेल, टाईम डिव्हिजन स्केल. ओके, नंबर ऑफ डिव्हिजन्स किती आहेत, नंबर ऑफ डिव्हिजन्स आर 10 आणि टाईम डिव्हिजन जे असेल 10 मिलीसेकंद पर डिव्हिजन. ओके, मग आता टाईम पिरियड T इक्वल्स टू काय यायला पाहिजे आहे, तर इक्वल्स टू असेल 8 डिव्हिजन्स मल्टीप्लाइड बाय 10 मिलीसेकंड्स पर डिव्हिजन इक्वल्स टू 80 मिलीसेकंड्स. लक्षात आलं आहे. नंबर ऑफ डिव्हिजन्स या वेव्हफॉर्म जी स्क्रीनवरती दाखवलेली आहे ते वेव्हफॉर्ममध्ये सर्व काही आहे. तर काय असायला पाहिजे त्या वेव्हफॉर्ममध्ये, त्या वेव्हफॉर्ममध्ये नंबर ऑफ डिव्हिजन ज्या आहेत त्या 8 नंबर ऑफ डिव्हिजन्स आहेत. आपण कन्सिडर करतो आहे की जी काही टाईम डिव्हिजन स्केल असेल, टाईम पर डिव्हिजन स्केल असेल, ती टाईम पर डिव्हिजन स्केल 10 मिलीसेकंदला आहे. याचा अर्थ असा आहे की तुमचा टोटल टाईम पिरियड जो आहे तो टाईम पिरियड असेल 8 डिव्हिजन्स मल्टीप्लाइड बाय 10 मिलीसेकंड्स इक्वल्स टू 80 मिलीसेकंद. म्हणजे तुम्हाला काय मिळालं आहे, तुम्हाला टाईम पिरियड मिळालेला आहे. कुठला टाईम पिरियड मिळालेला आहे, तर एका सायकलचा टाईम पिरियड मिळालेला आहे. आणि एका सायकलचा टाईम पिरियड जो असेल तो असायला पाहिजे आहे 80 मिलीसेकंड्स. ओके, मग आता टाईम पिरियड तर आपल्याला नको आहे, आपल्याला काय पाहिजे आहे, तर आपल्याला फ्रिक्वेन्सी पाहिजे आहे. या मेथडमध्ये आपण सर्वात अगोदर काय करतो, तर सर्वात अगोदर आपण इनपुट सिग्नल जो असेल तो अप्लाय करतो. कुठे अप्लाय करणार आपण इनपुट सिग्नल, तर इनपुट सिग्नल आपण अप्लाय करणार वाय इनपुटला, त्याला आपण म्हणतो व्हर्टिकल इनपुट. त्यानंतर नेक्स्ट काय करायचं आहे की त्यानंतर नेक्स्ट आपल्याला टाईम पर डिव्हिजन नॉब यूज करून डिस्प्लेवरती CRTच्या स्क्रीनवरती 1 किंवा 2 सायकल्स ऑब्टेन करायचे आहेत. तुम्ही टाईम पिरियड जर इन्क्रीज डिक्रीज जर केला तर तुम्हाला 1 किंवा 2 सायकल्स इथे मिळतील. त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, तर त्यानंतर आपल्याला एका सायकलने ऑक्युपाय केलेल्या नंबर ऑफ डिव्हिजन्स काउंट करायचे आहेत. हॉरिझॉन्टल डिव्हिजन्स याचा अर्थ असा आहे की आपल्याला एक्स ॲक्सिसवरच्या डिव्हिजन्स काउंट करायचे आहेत. पण सर्व करायचे आहेत का, नाही, आपल्याला एका सायकलनी ऑक्युपाय केलेल्या नंबर ऑफ डिव्हिजन्स काउंट करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला टाईम पिरियड कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि जे आपण एक्झाम्पल घेतलं त्यामध्ये आपण सांगितलं आहे की 8 नंबर ऑफ डिव्हिजन्स एका सायकलनी तिथे ऑक्युपाय केलेले आहेत. आणि जे काही टाईम पर डिव्हिजन नॉब असेल ती 10 मिलीसेकंड्सवरती आहेत. मीन्स आपल्याला टोटल टाईम पिरियड जो मिळालेला आहे
तो असेल 80 मिली सेकंद. मग यानंतर काय करायचं आहे, तर यानंतर आपल्याला एक पुन्हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तो फॉर्म्युला असेल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. फ्रिक्वेन्सी जी असेल, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर नंबर ऑफ सायकल्स कंप्लीटेड इन 1 सेकंद, त्याला म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी. मग काय फॉर्म्युला असेल फ्रिक्वेन्सीचा, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे F = 1/T. 1/T. टी मीन्स काय असेल, टाईम पिरियड, आणि तो टाईम पिरियड जो असेल तो 1 सायकलचा टाईम पिरियड असेल. आणि आपण इथे टाईम पिरियड ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे. टाईम पिरियड आपण जो कॅल्क्युलेट केला आहे तो आहे 80 मिली सेकंड्स. मग इथे आपल्याला काय मिळायला पाहिजे, फ्रिक्वेन्सी. आणि मग फ्रिक्वेन्सी किती असेल, तर 1/8 मिली सेकंड्स. 1/8 मिली सेकंड्स. 1/8 मिली सेकंड. जर आपण याला कॅल्क्युलेट जर केलं तर फ्रिक्वेन्सी मिळायला पाहिजे 12.5 हर्ट्स. ओके, तर या प्रकारे आपल्याला फ्रिक्वेन्सी मेजर करता येईल बाय युजिंग द डायरेक्ट मेथड, किंवा आपण याला म्हणतो बाय युजिंग द इंटरनल टाईम बेस्ड मेथड. पुन्हा एक वेळेस सांगतो, लक्षात ठेवायचं आहे की ही जी काही मेथड आहे ही मेथड डायरेक्ट मेथड आहे. यामध्ये ॲक्युरसी जी असेल ती 100% राहणार नाही, कारण आपण टाईम पिरियड आपल्याला काउंट करायचा आहे. जर तुम्ही टाईम पिरियड एक्झॅक्टली काउंट केला असेल तर तुम्हाला इथे फ्रिक्वेन्सी एक्झॅक्टली मिळेल. पण जनरली काउंट करताना जी काही वेव्हफॉर्म जी आहे ती एक्झॅक्टली त्या 2 पॉईंट्सवर ते फिक्स होणार नाही. त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात ॲडजस्ट करावं लागेल. आणि या मेथडमध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत, ज्या मेथडमध्ये आपण एक्झॅक्टली मेजर करू शकत नाही. त्यामुळे आपण नेक्स्ट मेथड यूज करतो, आणि त्या मेथडला म्हणतो आपण लिजाजस फिगर मेथड किंवा लिजाजस मेथड. आणि ती मेथड आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघायची आहे. ओके.